लोकसभेच्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून नरेंद्र मोदी यांनी नुकतंच नवीन संसद भवनात 8व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाची आज सुरुवात केली आहे। या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन लोकसभा प्रांगणातून आपल्या भाषणाला सुरुवात केली आहे। हे भाषण तब्बल 15 मिनिटं चाललंय। भाषणाची सुरुवात ठीक 10:29 झाली, तर भाषणाची समाप्ती ही 10:44 झाली। या 15 मिनिटाच्या भाषणामध्ये पंतप्रधानांनी काय सांगितलं हे आपण पाहूयात। नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। आपण पाहत आहात देशोन्नती न्यूज। 8व्या लोकसभेला आजपासून प्रारंभ झाला असून 140 करोड जनतेला नरेंद्र मोदी यांनी संबोधताना सांगितलं की स्वातंत्र्यानंतर दुसऱ्यांदा एका सरकारला सतत 3 वेळा जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे आणि ती संधी 60 वर्षांनंतर पहिल्यांदा आम्हाला मिळाली आहे। दूसरी बार किसी सरकार को लगातार तीसरी बार सेवा करने के लिए देश की जनता ने अवसर दिया है। गेल्या 10 वर्षात जे काम आम्ही केलं ते आणखी उत्साहाने करू असं देखील नरेंद्र मोदी यांनी सांगितलं। सरकार चालवायला बहुमत गरजेचं असतं, पण देश चालवायला समर्थन असावं लागतं आणि सर्वांचं समर्थन असल्यास 140 करोड जनतेची आणि भारत मातेची सेवा करणं शक्य होईल असं देखील मोदी यावेळी म्हणाले। सरकार चलाने के लिए बहुमत होता है, लेकिन देश चलाने के लिए सहमति बहुत जरूरी होती है और इसलिए हमारा निरंतर प्रयास रहेगा कि हर किसी की सहमति के साथ, हर किसी को साथ लेकर के मां भारती की सेवा करें। खरं तर 8व्या लोकसभेत आनंदाची एक बाब म्हणजे यावेळेस तरुण खासदारांची संख्या बऱ्यापैकी असल्याचंही त्यांनी सांगितलं। त्याचबरोबर 18 अंकाचं सात्विक मूल्य देखील त्यांनी यावेळी नमूद केलं आहे। गीता आणि पुराण तसेच उपपुराणांची संख्या देखील 18 असून 18 अंकाचा मूळ अंक हा 9 आहे आणि 9 म्हणजेच पूर्णत्वाची गॅरंटी असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। त्याचबरोबर 18व्या वर्षात मतदानाचा अधिकार मिळतो असं देखील सांगत त्याने 18 अंकाचं महत्त्व पटवून दिलं। भारत की सांस्कृतिक विरासत से जो परिचित हैं उनको पता है कि हमारे यहाँ 18 अंक का बहुत सात्विक मूल्य है। गीता के भी 18 अध्याय है। कर्म, कर्तव्य और करुणा का संदेश हमें वहां से मिलता है। त्यामुळे 18व्या लोकसभेची निर्मिती एक शुभ संकेत असल्याचंही मोदी यांनी सांगितलं। त्याचबरोबर आज 24 जून असून उद्याची तारीख म्हणजे 25 जून, त्यामुळे त्यांनी 25 जूनचं महत्त्व देखील विशद केलं आहे। 25 जूनला 50 वर्ष पूर्ण होत असून 50 वर्षापूर्वी आणीबाणी लागू करण्यात आली होती आणि तो काळ हा लोकशाहीला कलंक असल्याचंही त्यांनी सांगितलं। त्याचप्रमाणे इंदिरा गांधीवरती देखील अप्रत्यक्षपणे त्यांनी यावेळी टीका केली। 50 वर्षापूर्वी जे झालं ते आता कधीही होणार नाही असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं। कल 25 जून है। जो लोग इस देश के संविधान की गरिमा से समर्पित हैं, जो लोग भारत की लोकतांत्रिक परंपराओं पे निष्ठा रखते हैं, उनके लिए 25 जून न भूलने वाला दिवस है। कल 25 जून को भारत के लोकतंत्र में जो काला धब्बा लगा था उसके 50 वर्ष हो रहे हैं। भारत की नई पीढ़ी इस बात को कभी नहीं भूलेगी कि भारत के संविधान को पूरी तरह नकार दिया गया था। संविधान के लीरे लीरा उड़ा दिए गए थे। देश को जेल खाना बना दिया गया था। लोकतंत्र को पूरी तरह दबोच दिया गया था। देशातील जनतेने तिसऱ्यांदा संधी दिली आहे आणि हा एक भव्य विजय असल्याचंही नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितलं। तिसऱ्या विजयानंतर कर्तव्य पण 3 पट वाढलं असून त्यामुळे आता तिप्पट जास्त ऊर्जेने मेहनत करणं गरजेचं असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आणि त्यांनी तसा संकल्पही घेतला।
सर्व खासदारांना मोदी यांनी आवाहन केलं की जनतेसाठी सर्वांनी काम करा व त्याचबरोबर विरोधी पक्षाला देखील आवाहन केलं की जनतेला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्या विरोधी पक्षाने ठामपणे करून जनतेची स्वप्न पूर्ण करावे असंही ते पुढे बोलताना म्हणाले. 25 करोड जनतेला गरिबीतून बाहेर काढलं आहे आणि लवकरच गरिबीतून सर्वांची मुक्तता होईल असा आशावाद देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. हम संकल्प करेंगे जीवंत लोकतंत्र का. हम संकल्प करेंगे भारत के संविधान की निर्दिष्ट दिशा के अनुसार जन सामान्य के सपनों को पूरा करना. या भाषणाचा शेवट झाल्यानंतर नवीन संसद भवनातील पहिल्या अधिवेशनाला आज सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे आजपासून नवीन संसद भवनामध्ये आज अधिवेशन सुरू होतं आणि कामकाज देखील सुरू होत आहे. यासारख्याच सर्व न्यूज पाहण्यासाठी देशोन्नती न्यूजला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.